बीड तालुक्यातल्या कर्जनी गावामध्ये 1972 साली खटकळी नावाचा एक तलाव राज्य सरकारकडून उभारण्यात आला। पाटबंधारे विभागाने हा तलाव बांधला होता। याच तलावासाठी गावकऱ्यांनी जमीन दिली आणि यामध्येच अनेक गावकऱ्यांची घरं देखील गेली। मात्र 1972 पासून या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सरकारच्या लाल फितीमध्ये अडकलेला आहे। त्यामुळे या गावकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। मी तुम्हाला दाखवतो, हे सगळे गावकरी आहेत, तर गावातल्या काही महिला देखील आहेत या ठिकाणी आणि त्यांचं एकच मागणी आहे की ज्यावेळेस त्यांनी ही जमीन तलावासाठी दिली, त्यांची घरे यामध्ये गेले आणि त्यांचं पुनर्वसन होणं महत्त्वाचं होतं। मात्र 1972 पासून या गावकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं नाही, त्यांना त्यांच्या हक्काचं घर देखील मिळालेलं नाही। याचा सगळ्यात मोठा परिणाम काय होतो तर त्यांना राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना मिळण्यासाठी मोठी मुश्किल झालेली आहे, त्यांना योजना मिळत नाहीत। आणि त्यांच्या ज्या आमरण उपोषणाला मी दाखवू शकतो की शिवसंग्रामने देखील पाठिंबा दिलेला आहे। शिवसंग्रामचे पदाधिकारी या ठिकाणी या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। नेमकी गावकऱ्यांची काय मागणी आहे, किती वर्षापूर्वी हा तलाव झाला होता आणि त्यांची मागणी नेमकी काय, किती दिवस हे उपोषण झाले जाणून घ्यात। बाबा, कधी तुम्ही या सगळ्या जमिनी दिल्या होत्या, आता काय मागणी तुमची? मागणी मागणी काय तुमच्या, तुम्ही का उपोषण करता? आता आम्हाला घराला जागा पाहिजे, जनावराला ढोराला जागा पाहिजे। ते अजून जागा दिली नाही तर कुठं बसावं? हां, ज्यावेळेस तलाव झाला त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं? गायरानात बसा म्हणले। आम्ही सपकाळाचा एक नंबर मागत होतो गाव बसण्याकरता, तर ते म्हणले कोणाचा नंबर देता येत नाही म्हणले, तुम्ही तोपर्यंत जागा मिळूस तर तुम्ही गायरानात बसा। तर आम्ही गायरानात बसलो। कोणी चांगले घरं बांधले, कोणी येडे वाकडे पत्रे टाकले, असं करून राहिलो। तर आपण पाहिलं की गायरान जमिनीमध्ये सध्या हे वास्तव्याला आहेत, पूर्ण गाव वास्तव्य करतं आहे गायरान जमिनीमध्ये। तर काय सांगताल की मला थोडं तांत्रिक सांगा की अडचणी काय आहेत आता गायरान जमिनीवर राहणं? हे 1972 पासून तलाव झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न वेळोवेळी या गावाच्या वतीनं विधानसभेमध्ये मंत्र्याकडं पाठपुरावा केलेलाच आहे। परंतु जे ह्यांना गायरानामध्ये जमीन अलॉट केलेल्या होत्या राहण्यासाठी, आता ते वनीकरणाकडे ते हस्तांतरित केले आणि त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत। आज जिथं घरं बांधलेले ते त्यांच्या नावावर नाहीत। आज तातडीचा प्रश्न असा आहे की ते जे जमिनी हे ह्यांच्या नावावर करणं गरजेचं आहे। ते जमीन गायरानमध्ये, तर ती आता गायरान जमीन वर्गीकरण करून सामाजिक वनीकरणकडे गेलेली, ती वनीकरणकडे न जाता ह्या गावकऱ्याच्या ताब्यात देणं हा मूळ प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी आम्ही ताकदीनं शिवसंग्राम आमचा त्यांच्या पाठीशी आहोत। तुम्ही गावकरी आहेत, मला सांगा की किती वर्षापासून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करताय? नेमकं तुम्हाला काय सांगितलं ते प्रशासनाकडून? आम्ही ह्या गोष्टीचा जवळजवळ 15-20 वर्ष झालं पाठपुरावा करत आहेत। आम्हाला आजपर्यंत सरकारने सांगितलं की बाबा तुम्हाला ती जागा आम्ही देऊ, परंतु आम्हाला न देता ती जागा तिकडं वनीकरणला वर्ग केलेली आहे। परंतु आजपर्यंत त्या वनीकरणला त्याचा फेर झालेला नाही। आमची एवढीच विनंती, आम्हाला पुनर्वसनासाठी जेवढी जागा लागती तेवढी देऊन बाकीची जागा वनीकरणला देण्यात यावी। आजी, तुम्ही किती जमीन दिली होती? काय तुमचं घर गेलं होतं त्यावेळेस, काय किती जमीन गेली? आमची 20 एकर जमीन गेली त्या तळ्यामध्ये आणि घर बी चिरबंदी गेलेले आणि आम्ही राहत होतो बरं का। आम्ही माझी मालक आम्ही घरी राहत होतो आणि सासरे गायरानात राहत होते। पाणी भीतीला लागलं, साप चावा लागले, मग आम्ही रानाने गेलो आणि आता किती वर्ष झालं, 50 वर्ष झालं आम्ही रानात राहतो। घरं चिखल मातीचे बांधले होते, आता आमच्या पोरांनी कारखाना करून आमचे घरं सलापाचे बांधलेत आणि आता ते तोडून आता म्हणतात वनीकरणात गेले। आम्ही कुठं राहावा? एवढीच आमची विनंती, आम्हाला रस्ता द्यावा, आमच्या घरं व्यवस्थित ठेवा आणि वस्तीवर शाळा करावा, बस एवढं नाही। तर ह्या गावकऱ्यांची ही भावना आहे। राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून अनेक योजना या विकासासाठी राबवल्या जातात, यासाठी जमीन हस्तांतरित करण्यात येते। मात्र या गावकऱ्यांनी जमीन दिली तलावासाठी, त्यांची घरं या तलावामध्ये गेले। मात्र त्यांना आता त्यापासून मोबदला काय मिळाला आहे तर ते एका गायरान जमिनीमध्ये राहतात। ती जमीन या गावकऱ्यांच्या नावावर होणं आवश्यक होतं, अशी अपेक्षा त्यांना होती। मात्र ही जमीन आता वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, त्यामुळे या गावकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा आणि राहण्याचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की ही जमीन वन विभागाला न देता आमच्या नावावर करून देण्यात यावी। सहकारी कॅमेरामन मुकुल समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।